थोड्याच वेळात महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। भाजपचे नेते राजभवनवर पोहोचायला सध्या सुरुवात झाली आहे। यामध्ये रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, शेलार हे राजभवनावर पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि भाजपचे नेते सध्या राजभवनवर पोहोचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्या संदर्भातली ही दृश्य रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, शेलार हे राजभवनवर पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करतील। यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। मात्र त्याआधीची ही दृश्य भाजपचे नेते राजभवनवर पोहोचायला ही सुरुवात झालेली आहे आणि रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, शेलार हे राजभवनवर पोहोचले। आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं। सकाळी त्यांची अधिकृत घोषणा झाली त्यांच्या नावाची। गटनेतेपदी त्यांची निवड झाली। उद्या आझाद मैदानामध्ये शपथविधी भव्य दिव्य सोहळा असा पार पडणार आहे। तर थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा या तीनही महायुतीच्या नेत्यांकडून केला जाईल। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहू शकतोय महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। त्याआधीची दृश्य अनेक महत्त्वाचे नेते हे राजभवनावर सध्या पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर आता वर्षा निवासस्थानी खरं तर प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजभवनाच्या दिशेने येतील। मात्र त्याआधी महायुतीतील काही प्रमुख नेते जे आहेत ते राजभवनवर आलेले आहेत। सुधीर मुनगंटीवार असतील, इतर प्रमुख नेते जे आहेत ते राजभवन इथे पोहोचलेले आहेत आणि तिन्ही नेते प्रमुख आल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यपालांना एक पत्र दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेचा जो आहे तो दावा करण्यात येणार आहे। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्याआधी एक फॉर्मॅलिटी असते की राज्यपालांना एक पत्र द्यावं लागतं। ज्याची मेजॉरिटी जास्त असते ते पक्ष जे आहेत ते राज्यपालांना एक पत्र देतात आणि सत्ता स्थापनेचा दावा करतात। त्यानुसार आता महायुती जे आहे ते सत्ता स्थापनेचा राज्यपालांकडे दावा करत आहे। नक्कीच सुशांत, कधीपर्यंत या सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल? कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजभवनावर पोहोचणार आहेत? काही वेळातच वर्षावर जी बैठक सुरू आहे ती बैठक संपल्यानंतर खरं तर 3 वाजताची वेळ आहे। 3 वाजता राजभवनच्या इथे तिन्ही नेते येणं अपेक्षित आहे। मात्र आता बैठक सुरू झाली। ही बैठक संपल्यानंतर लगेचच हे प्रमुख तिन्ही नेते जे आहेत राजभवनात येतील आणि राज्यपालांना एक निवेदन देतील आणि पत्र देऊन सरकार स्थापनेचा जो आहे तो दावा करतील। कोणत्याही क्षणी एक छोटीशी बैठक वर्षावरची संपल्यानंतर हे तिन्ही नेते जे आहेत ते राजभवनावर येणार। मात्र त्याआधी महायुतीतील प्रमुख नेते, काही महत्त्वाचे नेते आहेत महायुतीतले, ते आता राजभवनावर सुरुवातीला आलेले आहेत। सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते। रावसाहेब दानवे सध्या प्रतिक्रिया देत आहेत, पाहूया। 2.5 साल की सरकार और उसके बाद हमारी सरकार बनी, हमारी 2.5 साल की सरकार, 7.5 साल की सरकार का जो कार्यभार था हमारा, कामकाज था हमारा, उस पे इस राज्य के जनता ने विश्वास जताया और फिर से तीसरी बार हमारी सरकार बनी। मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र की जनता ने हमारे कामकाज पर ये मोहर लगाई है। अब आज हम यहाँ पर सरकार बनने के बहुमत जो हमारे साथ है उसको हम राज्यपाल जी के पास आए हमारे अलायंस पार्टनर के साथ। मुझे ऐसा लगता है कि वो सरकार बनने का न्योता देंगे और कल मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का शपथ ग्रहण इधर बाइक नहीं करेंगे। तर रावसाहेब दानवे यांची आपण नुकतीच ही प्रतिक्रिया पाहिली। अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत महायुतीमधले ते राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यावेळीचे हे दृश्य, यामध्ये रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे नुकतेच राजभवनावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत। निखिल, काय सध्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे? रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि अनेक महत्त्वाचे नेते राजभवनावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच थोड्या वेळात आपण पाहायचं झालं तर याच राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो राज्यपालांकडे करण्यात येणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी भाजप असतील तसेच महायुतीतले सर्व महत्त्वाचे नेते आहेत ते आता राजभवनात येण्यासाठी जमलेले आहेत। काही नेते आहेत ते राजभवनात दाखल देखील झालेले आहेत आणि याच्या पुढे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्याच्या नंतर याच ठिकाणी आहे ती पत्रकार परिषद घेऊन संपूर्णपणे
जी माहिती आहे ती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्रित देताना आपल्याला पाहायला मिळतील. यासाठी आता राजभवनामध्ये कुठल्याही क्षणी हे तिघही नेते दाखल होतील आणि त्याच्या ठिकाणी जो सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो करण्यात येणार आहे. आपण पाहायचं झालं तर उद्याच हा शपथविधी मुख्यमंत्र्यांचा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडत असण्याच्या पूर्वी आदल्या दिवशी सत्ता स्थापनेचा दावा हा राजभवनात राज्यपालांकडे करण्यात येतो आणि त्याच्यानंतर ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती देखील पार पडणार आहे.